साधक हो, शिरूरचे श्री महायोगी, महातपस्वी, महाकवी, संशोधक, पंडित चतुर्वेद सायंटिस्ट, श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज हे इसवी सन 1970 सालापासून जमिनीवर बसले नाहीत, हे उभे राहतात. इसवी सन 1970 सालापासून यांचे चौपळा व्रत चालू आहे. यांनीच जगात सर्वात प्रथम वेदांवरील कीर्तन व वेदांवरील पोवाडा तसेच भगवान कल्की दत्तात्रेय अभंग व शिरूरचे अमृत गवळणी 8/8/1960 पासून सुरू केले आहे. आतापर्यंत लाखो भाविकांनी याचा लाभ घेतला आहे, घेत आहेत आणि पुढेही घेणार आहेत. आता हेच वेदांवरील कीर्तन, वेदांत कीर्तन, वेदांवरील पोवाडा, वेदांत पोवाडा तसेच भगवान कल्की दत्तात्रेय अभंग व शिरूरच्या अमृत गवळणी हे विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजच्या माध्यमातून संपूर्ण जगासाठी उपलब्ध होत आहे. सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे. तरी सर्व साधकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र प्रार्थना. हरिओम दत्त. पूर्वी ज्या वेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस 14 रत्न निघाली आणि त्याच्यामधून अमृत प्रगट झालं. मग भगवान श्रीकृष्णाने मोहिनी राधेचं स्वरूप धारण करून देवांना अमृत दिले आणि राक्षसांना मदिरा दिलेली आहे. मग ते अमृत कलश घरून भरण्याकरता गवळणी गोळा झालेल्या आहेत आणि मग हे सगळं अमृत घेऊन हे सगळ्या जणी इंद्राच्या दरबारात चाललेल्या आहेत. तेव्हा भगवान शंकराने कल्की दत्ताचं स्वरूप धारण केलं आणि मग ती रासक्रीडा रंगवलेली आहे. अशा दृष्टीचं हे मोठं वाङ्मय, गुह्य वाङ्मय बऱ्याच वर्ष कोणालाही माहीत नव्हतं. ते आपण आता महाभागवत पुराणातून संशोधन करून त्याच्यावरती शिरूरच्या अमृत गवळण लिहिलं आहे. कारण समुद्र मंथन इथंच झालेलं आहे. पूर्वी तर समुद्र होता, तर समुद्र मंथनामधलं जे कासव कूर्म ते इथं आहे आणि मंदार दांडका जो कळस आहे त्याच्यावर जे गणपती, शंकर, देवी, सूर्यनारायण, विष्णू, शेषनारायण असे जे 5-6 देवांची पंचायतन आहे ती त्याच्यावरती आहे. आणि हा जो मंदार दंडक आहे तो तिरुपती, बालाजी, शिरूर आणि द्वारका म्हणजे सौराष्ट्राकडं गुजरातचं पिंजरत नावाचं गाव आहे तिथपर्यंत तो ठेवलेला आहे. त्याची उंची खूप लांब आहे आणि त्याचे अवशेष जे आहेत ते पिंजरत मध्ये सापडलेले आहेत. आणि त्याचा जो कळस आहे तो पाषाणवाडी शिरूर येथे आहे. त्याचं जे कूर्मा अवतारचं कासव ते पण इथं स्वयंभू प्रगट झालेलं आहे. अशा दृष्टीने हे समुद्र मंथनाचे रहस्यमय कथा आहे. आणि ज्या वेळेस या ठिकाणी देवानी मोहिनीला अवतार घेतला त्यावेळेस शिरूर ते नेवाशापर्यंत देवांची आणि राक्षसांची पंगत उभी राहिली आणि त्यामुळे हे अमृत तिथपर्यंत वाटण्यात आलेलं आहे. शिरूर ते नेवाशापर्यंत इतकी मोठी पंगत, 33 कोटी देव आणि 60 कोटी राक्षसामध्ये हे कार्यक्रम झालेला आहे. 33 कोटी देवांना अमृत दिलं आणि राक्षस ते 60 कोटी राक्षसांना मदिरा दिली आणि असा
एक कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यावरती ह्या गवळणी शास्त्रशुद्ध आणि समाजाच्या कल्याणकारक आहेत. ह्या गवळणी गायल्याशिवाय मानवाला स्वर्गात प्रवेश मिळत नाही. कारण मानवाला अमृत पिऊन अमर व्हावं लागतंय आणि अमर झाल्यानंतर चतुर्भुज व्हावं लागतंय आणि मग स्वर्गात प्रवेश मिळतो. इतकी अवघड परिस्थिती आहे. नुसतं हा हो करून भागत नाही. कोट्यातून लाखातून एखादा परमेश्वराच्या राज्यात जातो. बाकीच्यांना प्रवेश मिळणं कठीण आहे, कारण अमृत प्राप्त झाल्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. तेव्हा आपण आता ह्या गवळणीचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. आजच्यापासून बरेच दिवस चालत शिरूरच्या अमृत गवळणी. जय जय राम गिरारी, जय 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 राम गिरारी. हरे जय जय राम गिरारी, जय गिरारी, जय गिरारी. जय जय नंद गिरारी. गुरुर्ब्रह्मा गुरुदेवो महेश्वरा, गुरुदेवो गुरुवे नमः. ओ गंगा गंगा राम राम, गंगा गंगा राम राम, ओम गंगा गंगा राम राम, ओम गंगा गंगा राम राम, ओम राम राम.
शिरोरस परम्यो ओम भूमा कल्पिकरे सर्वभगवानो भगवान्मा सर्वायो गुरुनाथ वासुदेव यो माझासी एकनिष्ठ यो माझासी एकनिष्ठ चरी गई परमेश्वर कल्किनाथ पांडुरंग पांडुरंग पंढरीचा राजा पांडुरंग 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 पंढरीचा राजा पांडुरंग युद्ध झाला 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 युद्ध झाला मोहिनी गवळण युद्ध झाला मोहिनी गवळण देवाना 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 राजला देव बलिरा राजला देव बलिरा ऐसा कार्यक्रम गलला गलला युगे युगे गलला 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 युगे युगे गलला गौरव बने गलीला गौरव बने गलीला जगत ब्रोध मंदिर करदाला ब्रोध ब्रोध मंदिर करदाला अमृत देव अमर भ्रमु जाओ परम धावाला जाओ परम धावाला जाओ परम धावाला. परमेश्वर प्राप्ती करायची. सर्वसाधारणपणे आपण देवाचे नामस्मरण घेतो, भजन कीर्तन गातो, परंतु आपल्या शरीराचं जीवनाचं करमणूक म्हणून आपण देवधर्म करतो. प्रत्यक्ष परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करायचा, आपला स्वर्गात जायचंय, देवलोकामध्ये राहायचंय. त्याच्याकरता वेदात सांगितलेलं आहे की सोमरस प्या आणि सोमरस पेल्यानंतर तुमचं शरीर
सात्विक बनणार. वासुदेवे भगवती सत्वमृतहृदय स्थिते, जो माझ्याशी एकनिष्ठ त्याचे हृदय मी कल्किदत्त. असं देवाने वचन दिलेलं आहे की जो देवाशी एकनिष्ठ राहील आणि ज्याचं हृदय सात्विक म्हणजे फळ खाऊन सोमरस पिऊन असेल, त्याच्या शरीरामध्ये परमात्मा वास्तव्य करीन. बाकी कोणाच्या शरीरामध्ये परमात्मा येणार नाही. कारण सूर्य उगवलेला आहे. अवघा आकाशामध्ये कुठे ढग नाही, कुठे काही नाही. अतिशय निर्मळ जागा आहे. तेव्हा सूर्याचं प्रतिबिंब प्रत्यक्ष दिसतं आणि सर्व ठिकाणी प्रकाश पडलेला असतो. परंतु जेव्हा सूर्य उगवतो आणि सर्व भरपूर ढगा असतात, आभाळ असतं, त्यामुळं त्याचा प्रकाश पडत नाही. सूर्य असूनही तो आपल्याला दिसत नाही. तशा प्रकारचा आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे, परंतु तो आपल्याला सहकार्य करीत नाही किंवा दिसत नाही. कारण भूतियान मार्गामध्ये ढगा आल्यासारखी अवस्था होते, मग परमात्मा दिसत नाही. पितृयान मार्गामध्ये विरळ ढग येतात, कधी दिसतो कधी नाही दिसतो, अशी अवस्था होते. आणि देवयान मार्गात फळे खाऊन जेव्हा साधना करतो तेव्हा त्याला सूर्य आकाशात जसा दिसतो तसा परमात्मा आपल्या हृदयामध्ये दिसतो. जेव्हा जो निष्ठपणे राहतो किंवा निष्ठ फळांचा रस पितो तेव्हा त्याला परमेश्वर प्रत्यक्ष आपल्या हृदयात आलेला आहे, त्याचं ज्ञान होतं. तोपर्यंत होत नाही. अमृत गवळण म्हणे गवळ्या नीला, अमृत पेल्याशिवाय अमृत प्यायचं, अमर व्हायचं आणि मग परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करायचा. तसा प्रवेश करता येत नाही. ही सर्वात मोठी अडचण आहे. मग हा परमेश्वर आहे तरी कुठे? देवांच्या राज्यात आपण जाऊ शकतो. आता काय झालेलं आहे, खरा परमेश्वर कोठे आहे आणि तो कसा, याचं ज्ञान आपल्याला आहे की नाही हा मोठा महत्वाचा आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरीशी गाती, पण तो राहतो कुठे हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याचं वस्तिस्थान कुठं आहे? स्वयंप्रकाशित परमधामामध्ये. आणि हे परमधाम कुठे आहे? ओ भगवान ओ मातो देवावंतु नो यतो विष्णुरा चक्रमे पृथ्व्या सप्तधाम भी. तर हा जो परमात्मा आहे हा सप्तधाम म्हणजे गणेश लोक हे सप्तधाम निर्माण केले. गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट असे 7 लोक निर्माण केले. आणि हा परमेश्वरा ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सहस्र दशांगुलम, हा ह्या सगळ्यांना व्यापून हा दशांगुलीवर शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे ज्याला अनंत डोळे, अनंत हात पाय आहे, सहस्र शीर्ष आहेत, हात डोळे आहेत, असा भगवंत एकमुखी दशभुजा कल्की दत्त रूपाने राहिलेला आहे शिरुक्षेत्रामध्ये. तर याचं कारण हा देव पृथ्वीवर आलेला आहे, परमधामात राहतो. तो परमधाम कुठे आहे? गणेश लोक, विष्णू गुणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, दत्तलोक आणि विराट लोक, ह्या लोकांच्या अनंत कोटी ह्या लोकांच्या म्हणजे ह्या सातीत हे 7 जे देवलोकांचे तळ आहेत यांच्याही पलीकडे परमधाम आहे, अनंत कोटी प्रकाश शांतरावर. तिथे जो परमेश्वर राहतो, सनातन विश्व धर्माचा परमात्मा एकच देव, तो म्हणजे श्रीवत्सवक्षा भगवंत सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सबुरुषवृताय दशांगुलम. हा परमेश्वर तिथे राहतो. मग आता हे जे देव लोक आहेत आपल्याकडं, गणेश लोकात जात येतं, विष्णुलोकात, ब्रह्मलोकात, लोकात, शिवलोकात,
इंद्र लोकात, दत्त लोकात, विराट लोकात सुद्धा आपण इथपर्यंत प्रगती करू शकतो. ते कशाच्या जीवावर? सोमरस पिल्यानंतर इथपर्यंत आपण जातो. सोमरस, फळांचा रस, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, फळांचा रस, आमरस, हा जो सोमरस आहे याची साधना केल्यानंतर आपण या देवलोकामध्ये इथपर्यंत जाऊन पोहोचतो. परंतु याच्या पुढची परिस्थिती आहे, अमृत पेल्याशिवाय याच्या पलीकडे जाता येत नाही. गवळण म्हणे गवळणीला, चळाचा अमृत मंथने स्वर दत्ताला, अमृत पेऊ अमर हो जाओ परमधामाला. हा जो परमात्मा आहे, परमेश्वर, तो परमेश्वराची आपल्या भेट घ्यायची. त्याच्याकरता आपला अमृत प्यायला पाहिजे. अमृत प्यायल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. मग याच्याकरता आपल्याला काय काय तयारी करावी लागेल? गवळण म्हणे गवळणीला, चला चला अमृत मंथने स्वर दत्ताला, अमृत पेऊ अमर हो जाओ परमधामाला. अमृत पेल्यानंतर अमर व्हायला लागतं. अमर म्हणजे आपण मरणार नाही. आपलं शरीर काही नष्ट होणार नाही, जसं तसं कायम राहील. आणि मग आपण परमधामात, मुख्य जो देव आहे त्याच्या चरणाजवळ जाणार, त्याची भेट घेणार. तेव्हा जाता येईल, तसं जाता येत नाही. कारण का? देवाने अटी घालून ठेवल्या आहेत. अमृत पेल्याशिवाय देवलोकात जाता येत नाही. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस त्याच्यात 14 रत्न निघाली, त्याच्यामध्ये अमृत निघालं. त्या अमृत धन्वंतरीने आणलं आणि त्याची वाटणी मारण्याकरता देव आणि राक्षसामध्ये युद्ध सुरू झालं. तेव्हा जो मूळ परमात्मा आहे त्याने त्या अमृत मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनी राधा झाला. अमृत देवांना दिलं आणि राक्षसांना मदिरा दिली. पंढरीचा राजा पांडुरंग, हा जो पांडुरंग आहे, हा जो भगवान कृष्ण आहे, हा परमधामात राहतो. परमधामात त्याने मोहिनी राधेचं गवळणीचं रूप धरलेलं आहे. आणि त्या कुर्मा अवताराच्या वेळेस मत्स्य कच्छ म्हणजे दुसऱ्या अवतारामध्ये समुद्र मंथन झालेलं आहे. आणि त्यावेळेस या समुद्र मंथन अमृत निघालेलं आहे. आणि ते अमृत प्राशन केलं देवांनी केल्यामुळे ते अमर झालेले आहेत. तेव्हा त्यावेळेला करारनामा झाला, कायदा करण्यात आला. वरण भात अमंगळ खा, भूत्यान मार्गात राहा. वरण भात आमटी खा, पितृण मार्गात राहा. फळे खा, दूध प्या, देवलोकात राहा. नुसतं फळांचा रस प्या किंवा निराहारी राहून साधना करा. ब्रह्मस्थितीमध्ये तुम्ही या. आणि याच्या पलीकडे जायचं म्हणजे अमृत प्राप्ती होणे आवश्यक आहे. अमृत प्राप्त झाल्याशिवाय आपल्या परमेश्वर प्राप्ती होत नाही. हा सनातन हिंद धर्माचा नियम आहे. अमृत जया मिळे तो त्या देवाची पायरी चढे, जया न मिळे अमृत तो देवाच्या न जाय द्वारी. परमेश्वराच्या द्वारात जाण्याकरता अमृत मिळालं पाहिजे. चतुर्भुज स्वरूप झालं पाहिजे. देवा आपलं शरीर बदललं पाहिजे, कायाकल्प झाला पाहिजे. तर अमृत प्राप्ती झाल्याशिवाय आपल्याला ईश्वर प्राप्ती म्हणजे मूळ ठिकाणी जाता येणार नाही. आपला आता परदेशात किंवा कुठं जायचं असेल तर पहिला आपला पास पाहिजे, विसा पाहिजे, म्हणजे आपण परदेशामध्ये जाऊ शकतो. तसा जर मिळाला तर आपण जाऊ शकत नाही. म्हणून अमृत हा विसा आहे, परवानगी आहे. तो मिळाल्याशिवाय तुम्ही परमधामात परमेश्वराशिवाय जाऊ शकत नाही. परमेश्वराचं स्थान ओम भू ओम भुहा ओम स्वा महाजनाता ओम सजीच्या पलीकडे आहे.
मग हा परमेश्वर आपल्याला जवळ येण्याकरता कुठं कुठं राहतो? परमेश्वराचे आनंद ठिकाण जरी असतात, 3 मुख्य ठिकाणं आहेत, वैकुंठ, गोलोक आणि परमधाम. या 3 ठिकाणी हा परमेश्वर फिरतो आणि त्याची भेट झाल्याशिवाय आपल्या जीवनात सुख शांती मिळणार नाही. अनंत घेऊन या जन्म भक्ती करता न निर्मळ, तरीच पाहाल तुम्ही परमधाम प्रेमळ. परमधामात गेल्याशिवाय, अमर झाल्याशिवाय परमधामात जाता येत नाही. शरीरातून जीव सुटला आणि तो देव लोकात गेला असं कधी होत नाही. त्या जीवाला जेव्हा चतुर्भुज स्वरूप प्राप्त होईन तेव्हा त्याला देवलोकात प्राप्ती होते. ज्या जीवाला चतुर्भुज स्वरूप प्राप्त होत नाही, ज्या जीवाचं परिवर्तन ईश्वरमय होत नाही, तोपर्यंत त्याला मानव लोकात किंवा 84 लक्ष एवढीच फिरत राहावं लागतं. आणि ज्या वेळेस त्याची प्रगती होते तेव्हा त्याला स्वर्गात जाता येते. मग याच्याकरता आपला सोपा उपाय काय? अमृत गवळणी म्हणायच्या. अमृत गवळण जेव्हा आपण म्हणू तेव्हा पण माऊली राधा जी आहे ती आपल्याला अमृत देणार. मग आपलं शरीर अमर होणार, आपण चतुर्भुज स्वरूप होणार, वर जाणार. आता तुमच्या घरामध्ये मटकी आहे, ती मटकी तुम्ही समोर ठेवलेली आहे आणि ती एक तिच्या निमा भाग तुम्ही पाण्यामध्ये टाकलेला आहे. तर पाण्यामधल्या मटकीला कोंब आलेले आहेत आणि जी पाण्यात टाकणार ती तशीच पडून आहे. याचं कारण काय? जे भक्ती मार्गामध्ये लागलेले आहेत, जे अमृत पेतात, फळाचा सोमरस पेतात आणि अमृत पिण्याची इच्छा करतात, त्यांचं चतुर्भुज स्वरूप होतं, बाकीच्यांचं होत नाही. इथं मोठी अडचण आहे. मग आपल्या वाचाचे बळते बरळ, खरा परमेश्वर सोडून वाचाचे बरळ ते बरळ, त्यांना नाही ताळमेळ. अशा दृष्टीने काहीतरी मनात येणं असं बघायचं. खरा परमेश्वर आहे तो ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सर्वशांगुलम. हा जो परमात्मा आहे त्या परमात्माची आपला भेट घ्यायची. ते मोहिनी राधेच्या मार्फत. आता काय काय ग्रंथ लिहिलं, अमृत संपलं म्हणून देवाने सोमरस प्यायला सुरुवात केली. हा सोमरस जो आहे ना, हा सुद्धा अमृतापासून निर्माण झालेला फळ आहेत आणि त्या अमृतापासून फळ असल्यामुळं शाकंभरी देव, या शाकंभरीचा उत्सव सुरू झालेला आहे. शाकंभरी देवीची फळं आहेत ती देवांना दिलेली आहेत आणि त्या फळातून अमृत मिळेल. तुम्हाला इच्छा होईल जसे तुम्ही पुढे जाता तसं तुम्हाला अमृत मिळेल, तुमचं चतुर्भुज स्वरूप प्राप्त होईल आणि मग तुम्ही मोक्षाला जाता, म्हणजे परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करता. परमेश्वराचं राज्य परमधामात आहे आणि देवलोकांचं राज्य ओम भुवम स्वा महाजना तापम सत्यम या 7 लोकांमध्ये आहे. आणि या 7 लोकांच्या भोवतीच आपली लेखणी फिरत. मग ओमातो देवावंतो यतो विष्णू चक्रमे पृथ्व्या सप्तधाम भीम. हे कोणी निर्माण केलं? याचं निर्माण करता कोणतरी असला पाहिजे. 7 ठिकाणी कोण फिरला याचं नाव सांगा. त्रिपदान विचक्र विष्णुगोपातो विधर्मन धारयन. त्रिनिपदान विचक्रमे विष्णु गोपादाभ्यातो धर्मान धारयन. 3 लोक निर्माण केले. 3 पद ज्यांनी आपल्या छातीवर धारण केलेले आहेत किंवा 3 लोक ज्यांनी निर्माण केलेले आहेत त्या भगवंताने ही 7 लोक निर्माण केले आणि त्या 7 लोकांमध्ये धर्म आणि धार्य, धर्माचं ओम त्रिभुवन चक्र विष्णु गोपादा धर्माने धार्यन, धर्म धारण केले. म्हणून आपला धर्म सनातनी मानवाने स्थापन केलेला नाही. हा परमेश्वराकडून ओरिजिनल जसा तसा आलेला आहे, तो कधी नष्ट होत नाही. म्हणून आपल्याला अमृत गवळणी म्हणून ते प्राप्त करायचे. आपण शिरूरचा कल्किदत्त अभंग आणि शिरूरचा अमृत गवळणी का लिहिल्या? तर पूर्वी या ठिकाणी समुद्र मंथन झालेला आहे, त्याचा पुरावा आपल्या मंदिरामध्ये आहे.
म्हणजे कसं आहे आणि त्याच्यावरचा कळस पण आहे. मंदा दंड जमिनीमध्ये ठेवलेला आहे. बालाजी शिरूर पाषाणवाडी ते पिंजरत गुजरात आणि द्वारका तिथपर्यंत ते आहे बरं मोठं. अशा दृष्टीने त्या ठिकाणी हे सगळं ठेवलेलं आहे. तर या गवळणचं पाणी, गवळणचं अमृत प्यायचं आपल्याला. गवळण आता अमृत दिलं पाहिजे तेव्हा आपलं कल्याण होणार. तसं कल्याण होणार नाही. गवळण म्हणे गवळण गवळण म्हणे गवळणीला गवळण म्हणे गवळणीला मंदने गुणगंधाला अमृत देव अमर हो जाओ परम धाराला अमर हो जाओ परम धाराला. मुख्य जो परमेश्वर आहे त्याची भेट घ्यायची, तोच म्हणजे श्रीराम श्रीकृष्ण कल्की दत्त होय. मोहिनी राधा झाला, आधी नारायण मोहिनी राधा झाला आणि देवांना अमृत दिलं, राक्षसांना मदिरा दिली. दत्त म्हणे शिरूर अमर झाले, शिरूर अमर झाले, शिरूर अमर झाले, शिरूर अमर झाले. ओम नंद नंद राम राम, ओम नंद नंद राम राम, ओम राम राम. अमृत प्राप्त झाल्याशिवाय जगामध्ये कोणालाही स्वर्गात जाता येत नाही. उठला तो सुटला, पळत सुटला, चालत नाही. त्याकरता आपल्याला अमृत प्यायला पाहिजे. आम्ही गोकुळच्या गवळणी, आम्ही
अमृत भेलो अमर झालो, अमर भेलो अमर झालो, युगे युगे अमर की, युगे युगे अमर की, युगे युगे अमर की, युगे युगे अहोरात्र राज क्रीडा, अहोरात्र राज क्रीडा, अहोरात्र राज क्रीडा, अहोरात्र राज क्रीडा, करके गाना कृष्ण जावे, करके गाना कृष्ण जावे, अमी गोकुल जागरानी, अमी गोकुल जागरानी, अमी गोकुल जागरानी, अमी गोकुल जागरानी, अलो अलो अमृत मंगल गरी, हेलो हेलो अमृत मंगल गरी, काशी घर गंगमरे, काशी घर गंगमरे, काशी घर गंगमरे, राम क्रीड़ा धर्म जगे, राम क्रीड़ा धर्म जगे, गौर मने गौर नीला, चल वृंद मंगल गौर गंगाला, अमृत बेहो अमर हो जाओ मन गाला, अमृत बेहो अमर हो जाओ परम धामला, अमृत बेहो अमर हो परम धामला, अमृत मंथन गरी शंकर नुआरी, अमृत मंथन गरी शंकर नुआरी को वंदनीनो, वंदनीनो वंदनीनो, शंकर नुआरीनो, वेद माता राधा संगति, वेद माता राधा संगति, वेद माता राधा संगति, राधा संगति, कामधेनु सब साथे, कामधेनु सब साथे, कामधेनु सब साथे, पंखधारी अमर गौरनी, पंखधारी अमर गौरनी, अमर गौरनी, पंखधारी अमर गौरनी, राज क्रीड़ा रंग भारी, राज क्रीड़ा रंग भारी, रंग रंग भारी, रंग रंग भारी,
नादस्वर नंद म्हणे गणपतीनाथ हे रे गणपतीनाथ रे गणपतीनाथ रे गौर म्हणे गौरणीला चला चला मृद बंधन दोर नंदला अमृत देव अमर हो जाओ परम धामला. अमृत प्राप्त झाल्यानंतर अमृत प्राप्त झाल्याशिवाय मानवाला स्वर्गात प्रवेश नाही. कुठल्या जीवाला स्वर्गात म्हणून राक्षसाला अमृत प्राप्त झालेले नाही, त्यामुळे त्यांना स्वर्गात जाता आलेले नाही, जाणार पण नाहीत. योगे योगे दारू पिऊ पिऊ मेले, योगे योगे दारू पिऊ पिऊ मेले, राक्षे वृत्तीचे जन तैसेच राहिले. जे निर्वेशनी झाले अमृत पेले स्वर्गात गेले, अशा परिस्थिती आहे. तर सांगायचा मुद्दा अमृत का प्यायचं. मूळ देवाचं दर्शन न करता आपली तयारी कशी करायची. ज्याप्रमाणे मटकीला पाण्यात टाकल्यानंतर मोड येतात, त्याप्रमाणे आपण अमृत पेल्यानंतर आपला जो मेंदू आहे, शरीराचा राजा बुद्धीचा, त्याच्यामध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत, 100 अब्ज तंतू आहेत, 36,000 केंद्र आहेत, एक केंद्राला 1,000 तंतू आहेत, एक तंतू अनंत बारीक तंतू आहेत. तर अशा दृष्टीने आपल्या मेंदूची रचना आहे. हा मेंदू पाहायचा असेल तर तुम्ही कौट फोडू पहा. कौट फोडून कवठावर जशा रेषा आहेत तशा तुमच्या मेंदूची रचना आहे. आणि त्या ठिकाणी तो जो मेंदू आहे तुमचा, ह्या ज्या 10,000 कोटी जीवपेशी आहेत त्या शंखाकृती आहे, शंखाच्या आकाराच्या आहेत. जेव्हा अमृत पिऊ आपण, ज्याप्रमाणे मोटकीला मोड येतात, त्याप्रमाणे ह्या 10,000 ज्या जीवपेशी मेंदूत आहेत त्यांना डोळ्यात त्यांना मुख प्रगट होतात, म्हणजे तोंड येतात, चेहरा प्रगट होतोय, डोळे कान नाक. आणि अशा दृष्टीने आपल्या मेंदूची तयारी ओम सहज जेव्हा अनंत मुखाने तयार होईन तेव्हा कुठे आपला भगवंतापर्यंत दर्शन, भगवंताकडे जाता येईल तसं जाता येत नाही. मेला म्हणजे गेला असं होत नाही. परमेश्वराचं मुख्य दर्शन घेण्याकरता आपल्या मेंदूची पूर्ण तयार झाली पाहिजे. जर समजा आपण जवळचा एक दाणा घेतला आणि तो दाणा लावला तर त्याला वर ताट वाढून कणस येतात. एक कणीस आलं की त्याला जवळजवळ हजारो दाणे येतात, अनंत दाणे येतात. म्हणजे तशा प्रकारचं आपल्या शरीरामध्ये कायाकल्प झाला पाहिजे, शरीर बदललं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. आले गेले बहु संत, जाग्यावर राहिले निश्चित. खरा परमेश्वर कुठे आहे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचं वास्तव्य आहे. भगवान रामप्रभूचं वास्तव्य हनुमंताच्या हृदयात होतं, त्याने छाती पाडून दाखवलं. तशा प्रकारचा परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. जो माझ्याशी एकनिष्ठ त्याचे हृदय मी परमेश्वर कल्पिदत्त असं देवाने घोषणा केलेली आहे. आणि कलियुगामध्येच सर्व युगाची तुमची घोषणा राहणार आहे. आणि त्याप्रमाणे सगळे जगाचं आचरण चालणार आहे. आपला जो मेंदू आहे तो मेंदू मध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत. आणि या प्रत्येक जीवपेशी जी आहे ती शंखाकृती आहे. आणि ती शंखाकृती पेशी जी आहे ते शंखाकृती पेशी आहेत. त्या पेशींचं रूपांतर शीर्षा म्हणजे शरीरामध्ये शरीर म्हणजे शीर्षामध्ये म्हणजे डोकं, डोळे, कान,
अशा दृष्टीत त्याचं रूपांतर झालं पाहिजे. सगळे A to Z पेशींना जीव आला पाहिजे, त्यांचं रूपांतर झालं पाहिजे. आणि जेव्हा आपला सुद्धा सहस्र शीर्षा सहस्र अक्षा सहस्र शीर्षा पुरुषा हजारो हजारो शिर तयार झालेले, हजारो डोळे हजारो कान झालेले आहेत. अशी जेव्हा त्या आपल्या जीव पेशीमध्ये तयारी होईल तेव्हा आपल्या खऱ्या परमेश्वराचं दर्शन होईल. तोपर्यंत होत नाही. किती वर्षे जगलात तुम्ही, लाखो वर्षे जगलात, पण तुमची तयारी मात्र झाली नाही म्हणून तुम्ही वाया गेलात. किती जन्म घेतले, आनंद झाले जन्म, तरी तुम्ही वाया गेलात. पण एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जेव्हा अमृत पंतनेश्वराच्या गवळणी म्हणता तेव्हा या गवळणी आणि मोहिनी राजा प्रसन्न तुम्हाला अमृत देईल. तेव्हा तुमच्या अशा मेंदूच्या ज्या पेशी आहेत 10,000 कोटी जीव पेशी, त्यांचं रूपांतर सहस्र शीर्षामध्ये होईल. आणि मग खऱ्या परमेश्वराचं आपला दर्शन होईल. तसं होत नाही, कारण आपला देव का दिसत नाही, साक्षात्कार होत नाही. तुझा आहे तुझ्या पाशी, पण अभ्यास नसल्याने तू वाया गेलासी. अमृत न प्राप्त झाल्यामुळे तू वाया गेलासी. अमृत प्राप्ती होईन तेव्हा तुला ईश्वर प्राप्ती होईल, तशी होणार नाही. तू देव होशील, पृथ्वीवर साधू होशील, मोठा महाराज बनशील, लाखो रुपया पाया पडतील, पण तुझ्या मेंदूची जी रचना आहे 10,000 कोटी जीवपेशीची, ती 10,000 कोटीची शिर तयार झाली पाहिजेत. डोळे नाक आणि कान हे सगळे त्याला आले पाहिजेत. आणि मग तुमची प्रगती, मग तुम्हाला अशा भक्ताला पण ह्याचं दर्शन होतं. असं दर्शन कोणाला झालं? अर्जुनाने भगवान कृष्णाचा विश्वरूप पाहिलं, हनुमंताने रामाचा विश्वरूप पाहिलं, नरसिंहाचा विश्वरूप त्रिविक्रम भारतीने पाहिलं, कलगी दत्ताचा विश्वरूप अनेक भाविकांनी पाहिलं. अशा दृष्टीने ही आपली तयारी व्हायला पाहिजे, तेव्हा आपण ईश्वर प्राप्ती करू. तशी करू शकणार नाही. आणि अशी परमधामाची अवस्था आपल्याला ब्रह्मप्राप्ती होते. मग पुढे काय शिल्लक राहत नाही. मग आपला विकास पूर्ण होतो. म्हणून अमृत गवळणे अत्यंत महत्वाचे आहे. गवळण म्हणे गवळणीला, गवळण म्हणे गवळणीला, चला चला अमृत मंथन स्वर दत्ताला, चला चला अमृत मंथन स्वर दत्ताला. अमृत पेऊ अमर होऊ जावो परमधामाला, जावो परमधामाला, जावो परमधामाला. सोडून या गोकुळाला, सोडून या गोकुळाला, सोडून या गोकुळाला, आलो अमृत मंथनेश्वरा, आलो अमृत मंथनेश्वरा. गैलोने विसरलो, गैलोने विसरलो, गैलोने विसरलो. अमृत घ्या म्हणू लागलो, अमृत घ्या म्हणू लागलो, गैलोने विसरलो. अमृत घ्या लागलो, म्हणू लागलो. देवामृत प्याल रे, देवामृत प्याल रे, देवामृत
व्याल रे आजवर नंदवने युग युग अमर रे युग युग अमर रे हरिहरा नंदवने हरिहरा नंदवने हरिहरा नंदवने गौरवने गौरनीरा जल गौरव मंदन वर मंदला अमृता भरु घागरी जाओ इंद्र दरबारला अमृता भरु घागरी अमृता भरु घागरी जाओ इंद्र दरबारी जाओ इंद्र दरबारी कल्पिनंदन विमान मुराधा जगन प्रमुख कल्पिनंदन विमान मुराधा मुराधा जगन प्रमुख कल्पिनर मरिरा कल्पिनंदन मरिरा मुरा मुरा जगना मुझे अमृता गणा अमृता गणा मेरे देव भाई अमृत मेरे अमृता ले अमृत नाले अमृता ले गौरन बने गौरनीला जलगावृन मंदरे जलमंदला अमृत देव अमर भो गाओ नरमला गाओ नरमला ओम शंभो नमो वेंकटराजाय मंगले महाराज की जय शंभो महापंचसागरेश्वरी माता की जय सर्व देवता की जय साधु संतन की जय धर्म की जय हरि ओम। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम